निरंजन सेवाभावी संस्थेनं घेतलं 651 गरजू व गरीब विद्यार्थ्यांचं शैक्षणिक पालकत्व। निरंजन सेवाभावी संस्थेचं हे काम संपूर्ण राज्याला दिशादर्शक। नरेंद्र फिरोदिया। आज समाजात अनेक घटक आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत। अशा घटकांच्या गरजा पूर्ण करून त्यांचा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं गरजेचं आहे। अनेक वंचित मुले मुली शिक्षणापासून दूर आहेत। अशा मुला मुलींसाठी निरंजन सेवाभावी संस्था करत असलेलं कार्य फार मोठं आहे। मुलांना शिक्षित करून त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी संस्थेचा पुढाकार कौतुकास्पद आहे। आज प्रत्येक जण आपल्या दैनंदिन कामात व्यस्त आहे, परंतु अशा दुर्लक्षित घटकांसाठी कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे। तो निरंजन संस्थेने घेतलाय। अशा मदत करणाऱ्या संस्थांची संख्या वाढली पाहिजे। त्यामुळे समाजातील दुःख नाहीसे होण्यास नक्कीच मदत होईल। शिक्षण हा बालकांचा हक्क असल्याने त्यांना तो मिळाला पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकाने आपलं योगदान द्यावं। तसेच निरंजन सेवाभावी संस्थेचे हे काम काश्मीर पासून ते महाराष्ट्रापर्यंत सर्व कानाकोपऱ्यात पोहोचलंय। तसेच संस्थेचं काम पारदर्शक असून संपूर्ण राज्याला दिशादर्शक असं काम ठरेल, असं प्रतिपादन उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी केलं। निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीनं गरजू व गरीब विद्यार्थ्यांचं शैक्षणिक पालकत्व घेण्यात आलं। याप्रसंगी उद्योजक नरेंद्र फिरोदिया, उद्योजक अनुराग धूत, उद्योजक संजय पुगालिया, उद्योजक कमलेश झंवर, विठ्ठल झंवर, निरंजन संस्थेचे अतुल डागा, जयेश कासट, स्वप्नील कुलकर्णी आदी उपस्थित होते। यावेळी उद्योजक अनुराग धूत म्हणाले की गेल्या 13 वर्षांपासून जिल्ह्यासह राज्यात निरंजन सेवाभावी संस्था ही काम करत आहे। या संस्थेचं काम वाडी वस्त्यांवरील उपेक्षित घटकातील गोरगरीब विद्यार्थ्यांचं शैक्षणिक पालकत्व स्वीकारणं व शिक्षणाबाबत विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी समजून घेणं हे आहे। तसेच आमच्या एपिटॉम कंपनीच्या वतीनं व निरंजन संस्थेच्या मदतीनं एक मोठा प्रोजेक्ट करणार असल्याचं उद्योजक अनुराग धूत यांनी सांगितलं। या त्यांच्या कार्याला आमचे सदैव सहकार्य राहील, असंही ते म्हणाले। या प्रसंगी संजय पुगलिया यांनी सांगितलं की जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे। समाजात अनेक दुःख दुर्लक्षित घटक आहेत, त्यांचे दुःख काही प्रमाणात आपण नक्कीच वाटून घेऊ शकतो। निरंजन संस्था ही मुलांचं भविष्य घडवत असल्याचं त्यांनी सांगितलं। कमलेश झंवर म्हणाले की निरंजनचे सर्व पदाधिकारी स्वतःला झोकून देऊन काम करतात। विद्यार्थ्यांनी सुद्धा अभ्यासाबरोबर व्यायाम, खेळ याच्याकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं। तसेच विद्यार्थ्यांनी मित्र बनवा असा मौलिक सल्ला त्यांनी दिला। अतुल डागा म्हणाले की आमच्या या उपक्रमामध्ये सर्वांचं सहकार्य मिळतंय, यापुढेही ते मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त केली। उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांचंही मोठं सहकार्य मिळतंय। आज 651 विद्यार्थ्यांचं पालकत्व स्वीकारण्यात आलंय। मुलांना कोणत्याही प्रकारची शैक्षणिक अडचण येऊ न देण्यासाठी संस्था कार्यरत राहणार आहे। तसेच आजच्या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुकुंद धूत यांनी निरंजन संस्थेच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली। सूत्रसंचालन आर.जे. प्रसन्न यांनी केलं, तर आभार स्वप्नील कुलकर्णी यांनी मानले। यावेळी शिक्षक लहू बोराटे यांनी आकर्षक अशी रांगोळी रेखाटली होती। यावेळी निरंजन संस्थेचे मुकुंद धूत, सुमित चांडक, राहुल झंवर, किरण मणियार, सुहास चांडक, राहुल चांडक, राहुल बजाज, महेश बिहाणी, सिद्धार्थ झंवर, गोविंद दरक, पियुष झंवर, धनेश खत्री, वैभव लामतुरे, शुभम डुम, विनायक बडगुजर, अभिजित बिहाणी, योगेश सिक्ची, हरीश काबरा, राघवेंद्र बिहारी, आनंद बोरा, प्राजक्ता डागा, अर्चना झंवर, श्रुती डागा, योगिता कुलकर्णी, जमनाबाई काबरा, नील झंवर आदींनी सहकार्य केलं। प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर। खरोतर जिल्ह्यातली खरोखर एकमेव संस्था आहे आणि त्यांच्या ज्या प्रकारे काम करण्याची जी एक संपूर्ण सिस्टीम आहे की प्रत्येक शाळेचे डिटेल्स, प्रत्येक विद्यार्थीचे डिटेल्स, आणि आपण पाहत आहोत की 651 विद्यार्थीला त्यांनी ह्या वर्षी
किट देऊन मदत केली आहे. या व्यतिरिक्त अनेक उपक्रम ते संपूर्ण वर्ष चालत असतात. निरंजन सेवाभावीची खरोखर म्हणजे मी टीमचा मनापासून, आपण एक नगरकर म्हणून, एक व्यक्ती म्हणून मी त्यांचा मनापासून आभार मानतो. आणि एक सर्वात महत्वाचं म्हणजे मी जसं म्हटलं की ते जे प्रोजेक्ट हाती घेतात त्याला फक्त नगर नाही तर आज काश्मीर पर्यंत प्रोजेक्ट करत आहेत. तर ही खरोखर एक फार उल्लेखनीय बाब आहे. मी त्यांना माझी शुभेच्छा देतो. आय लव्ह नगर आणि शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन सदैव त्यांच्या पाठीशी आहे आणि हे चांगलं काम करत आहेत. त्याबद्दल मी त्यांचा पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद. मैं निरंजन सेवा संस्थान से तकरीबन 4-5 साल से जुड़ा हुआ हूँ और बड़ी खुशी मिली मुझे ये देख के कि हर साल उनकी जो एक्टिविटी है, गतिविधियां हैं बच्चों के लिए, वो बढ़ती जा रही है। और इससे ये हम प्रेरित होते हैं कि उनकी जो वो ग्राउंड लेवल पर जो काम कर रहे हैं उससे अगर हम जुड़े तो वास्तविक में जिनको जरूरत है, जिन बच्चों को, जिन शालाओं को, वहां पर अगर कुछ हमारी मदद हो सकती है और उससे वो सक्रिय होकर, प्रेरित होकर बच्चे आज हमारी भविष्य में उनका भविष्य अच्छा हो सकता है। तो मैं सबसे विनती करूंगा कि निरंजन के साथ जुड़े और अच्छे काम का उनका सहकार्य करें। हम हमारी तरफ से कोशिश करते हैं और हर बार दिमाग लगा सोचते हैं कि किस तरीके से उनको आध्यात्मिक से भी बच्चों को जोड़ा जाए, जिससे न कि उनकी मनोवैज्ञानिक उनकी सोच पे चेंज आए और उनके संतुष्टि में और उनके स्पिरिचुअलिटी के अंदर में भी उनका एक अच्छी तरीके से डेवलपमेंट है। ये हमारी भी चाह। थैंक यू सो मच। और निरंजन ने हमेशा एक हमको एक स्तर दिया है, एक पद दिया है जिससे हम एक भावना प्रकट कर सकते हैं। उसके लिए भी धन्यवाद। निरंजन सेवाभावी संस्थेचा शैक्षणिक पालकत्वाचा हा 13वे वर्ष आहे। आम्ही या शैक्षणिक पालकत्व 13 वर्षापासून राबवित आहोत। यामध्ये नगर जिल्ह्यातील विविध झेडपीच्या शाळा या सम्मिलित होतात। ज्या मुलांना आम्ही शैक्षणिक पालकत्व यांचं स्वीकारलेलं आहे। यामध्ये आम्हाला नरेंद्रजी फिरोदिया, कमलेशजी झंवर, अनुरागजी धूत, त्याचप्रमाणे संजयजी पुगालिया यांचं आर्थिक सहकार्य लाभतं। दिवसेंदिवस आम्ही या कार्यक्रमात मुलांची संख्या, विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे आणि चांगला रिस्पॉन्स आम्हाला या ठिकाणी मिळत आहे। यावेळी आम्ही 651 विद्यार्थ्यांचं शैक्षणिक पालकत्व घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे पुढील वर्षी 1100 विद्यार्थ्यांचं शैक्षणिक पालकत्व स्वीकारायचं आहे असे आम्हाला खात्री आहे।